तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज माझ्या ऑडियन्ससाठी एक अ, उपाय घेऊन आलेलो आहे. तर भरपूर लोक झुरल्यापासून त्रासलेले आहेत, तसे आम्ही पण होतो. पण आम्ही एक उपाय घरच्या घरी बघितला आणि त्यामुळे आमचे सगळे झुरली आहेत ते पुढच्या काही वर्षासाठी ते मरून गेले. आता त्यांची पिढी पिढी पण घरामध्ये येऊ शकत नाही, अशी ते उपाय आहे रामबाण. चला तर मग तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो नक्की काय आहे ते. तर हे जे आम्ही घेतलं आहे ना, हे डांबर गोळी आहे. तर डांबर गोळीची आम्ही पूर्वी पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही पण पूर्ण आधी पावडर करून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इनो. इनोच्या जागी तुम्ही सोडाचा वापर करू शकता बघा. आणि हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आधी पूर्ण प्रकारे. दोन्ही एकदम एकदम मिक्स व्हायला पाहिजे, डांबर गोळी आणि सोडा. आम्ही इनो टाकलं आहे तात्पुरतीसाठी. तर त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे मीठ घेतलं आहे आम्ही, 1 चमचा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि हे तिन्ही गोष्टी आधी पूर्ण मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला, की जेवढे पण आहे ना सगळे एकदम मिक्स व्हायला पाहिजे, असं आपल्याला पूर्ण मिक्स करायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पिळायचं आहे लिंबू. 1 लिंबू किंवा तुम्ही अर्धा लिंबू पण पिळू शकता. त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतल्यानंतर ह्याला परत एकदा मिक्स करायचं आहे पूर्ण. आता आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं बघा. जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं आणि त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. इनो टाकल्यामुळे त्याला फेस येतोय, तर तुम्ही याच्यामध्ये सोडा टाकू शकता. पूर्ण प्रकारे मिक्स झाल्यानंतर याचा वास एकदम भयंकर येतो एकदम. हा ज्या वासाने आहेत ना 100% मरणार. हे तुम्ही परत येऊन कमेंट करू शकता तुम्ही. आणि माझं तरी सजेशन आहे तुम्ही इथे सोडाच वापरावा. आता हे आपल्याला एका बारीकशा बॉटलमध्ये घ्यायचं आहे. तुम्ही स्प्रे पण घेऊ शकता, आमच्याकडे स्प्रे नव्हता म्हणून बॉटल केली आहे आणि त्याला बारीकसा होल मारला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे पूर्ण. हे सगळं त्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे पूर्ण. पाहिजे तर तुम्ही थोडं पाणी अजून टाका बॉटलमध्ये आणि थोडं पातळ करून घ्या. हे पूर्ण प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं 2 मिनटं तरी. पूर्ण शेक करायचं कारण की ते मिक्स व्हायला पाहिजे. आता सगळ्या कोपऱ्यामध्ये मारून घ्यायचं आहे आपल्याला बघा. जिथे जिथे कॉक्रोच आहेत आतेला पूर्ण सगळ्या आते लावा, पाणीने मारा स्प्रे, पूर्ण कोपऱ्या मारा. आमच्या पुढच्या रूममध्येच कॉक्रोच जास्त असतात म्हणून आधी आम्ही इथेच मारून घेतोय आणि बघू याचा रिझल्ट काय आहे का नाही. असे पूर्ण आपल्याला मारून घ्यायचे सगळीकडे. तर हा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला दाखवायचा. जर हा व्हिडिओ आवडला असेल खरंच तुम्हाला, तर एक लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.